त्या ठिकाणी खेळण्यात येईल. लक्षात असू द्या, कारण धावा घेताना आपल्याला आपली व्यवस्थित बाट ग्राउंडिंग झाली की नाहीये हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे, कारण धावा या ठिकाणी कपात केल्या जातील. ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल आमचे जे पंच आहेत, अगदी आपण पाहिलं तर अचूक त्यांचं लक्ष आहे. अगदी आपण पाहतो गेल्या 2 दिवस आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. चला भावेश, आपण कॉपरेट करा. ओव्हर द विकेटने यावेळेस बॉल लॉफ्ट केलाय लॉंगॉनला. हा फिल्डर आपण पाहिला तर या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाहीये, कारण अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा चांगले क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देण्यात येते. क्रिकेटची ती लाईफ लाईन आहे आणि ती यूज सुद्धा केली जाते. मैदानावरती जिथे धावा येत नाही ना तिथे सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागतं. हे चांगलं माहिती आहे. गॅप शोधला, लावला मॅप, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4 धावा आणि या 4 धावेने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर पुढे सरकत आहे 6 या अंकावरती. केटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. जे ऑनलाईन प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये आमच्या समावेश जॉईंट आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. लंच ब्रेक नंतर सर्वांचा पुन्हा एकदा कौतुक आणि स्वागत आपण करू. या मॅचला भरभरून प्रेम देणारे सर्व आमचे लाडके प्रेक्षक. ऑन साइडला वर शॉट, फलंदाज आपण पाहतोय भावेश कुंभारच्या बॅट मधून चालला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रॉयल रायगड्स या संघाच्या वतीने आपण पाहिलं तर भावेश कुंभारने एक जबरदस्त खेळ साकारला होता आणि काय ती इनिंग होती. 39 धावसंख्येची इनिंग या ठिकाणी भावेशची आपण पाहिली आहे. आता सुद्धा मात्र आक्रमक पवित्र त्याने धारण केलं. जितकी आक्रमकता त्याच्याकडे ना तितका संयम सुद्धा. आणि क्रिकेटमध्ये हेच सर्व असतं. मैदानामध्ये आपण पाहतो जिथे खराब चेंडूवरती आक्रमण केलं जाईल, चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. हो, यावेळेस आडव्या बाटने पुन्हा एकदा आपण पाहतोय फटक्यासाठी जागा बनवली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ आपण पाहिलं तर एक टप्पा घे सीमा पार. रन्स मिळतील 4 आणखीन. भावेश कुंभार सेट ऑन फायर. थँक्यू. अगोदरचा आपण कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधून, तर नंतर लॉंग ऑफला आलेला षटकार पाहिला, लॉंग ऑनला आलेला आणि आता मात्र ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार चौकार. सरळ चेंडू मिड विकेटला आपण पाहिला. क्लिअर करत असताना पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा त्याने उचलला. इथे मात्र चेंडू स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट ड्रिल करून दाखवता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, परंतु बॅटचा फ्लो प्रचंड वेग होता. अगदी आपण पाहतोय आणि चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. शेवटचा अंतिम बॉल राहिला. गोलंदाज पहिले षटक हाताळत असताना गणेश नावावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. 8व्या पर्वामध्ये 8 वर्ष या स्पर्धेचं सातत्य पाहायला मिळालं. 7 वर्षामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर आयोजन, त्याही पेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मनसुबा आज आयोजन कमिटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 दिवसीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लीग फॉर्मॅट मध्ये कालचं चित्र आपण पाहिलं तर ए आणि बी या 2 गटामध्ये स्पर्धा खेळवली जाते. एक गटामधून अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाहीये की कोणता संघ टॉप टेबल करू शकला नाहीये.
हे मात्र अगदी आपण पाहिलं तर उद्या या सर्व काही गोष्टींचा उलगडा तुम्हाला पाहायला मिळेल. आज सुद्धा या गटाचा उलगडा होताना आपल्याला आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल. कोणता संघ कोणत्या संघामध्ये भारी पडेल आणि कोणत्या संघाने मात्र चांगली कामगिरी केली तिने फॉर्मॅटमध्ये क्रिकेट या खेळामध्ये ते मात्र तुम्हाला आज संध्याकाळी याचं उत्तर जरूर मिळेल. उद्या देखील चित्र स्पष्ट होईल. उद्या अंतिम दिवस तब्बल 1 लाख रुपये धनराशी असलेली स्पर्धा आहे आणि या 1 लाख रुपये धनराशीचा खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघ कोण असेल याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. सुपर संडे उद्या सुद्धा यायला विसरू नका. या मॅचचा आनंद अगदी आपण पाहतो या क्रीडानगरीमध्ये तुम्ही असेच घेत राहा आणि जे ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना सुद्धा विनंती करेल की उद्या तुम्ही या ठिकाणी येऊन या मॅचचा लाईव्ह अगदी आपण पाहतोय फेस टू फेस या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे. आयुष्य आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. 16 धाबा धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 16 आहे. एक चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंग करत असताना रॉयल रायगड्स या संघाला. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करत असताना प्रभास शेलार येतात आता षटक क्रमांक 2 मध्ये. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी प्रभातची राहिलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये ऑन साइडला आपण पाहतोय वळवल्या बॉलला टर्न केले बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर बॉलने गाठली सीमारेषा. स्वर्गीय दीपक रामचंद्र मसने स्टँडला सलामी देणारा आलेला हा सनसनीत एसपीएल चौकार. थँक्यू. आणि आता पहिलाच बॉल वरती आपण पाहतो प्रभास शेलार वरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ज्या प्रभास शेलारने 2 सामन्यामध्ये ऑलरेडी सर्व प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत त्याच प्रभात वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आता मैदानावरती करते टीम रॉयल रायगड्स संघाचा सलामीवीर फलंदाज वैभव. एका बाजूला प्रभावशाली तर दुसऱ्या बाजूला वैभवशाली बॅटिंग. हे सुद्धा एक कॉन्टास्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वैभव शेलार वर्सेस प्रभास शेलार. ओ पुन्हा एकदा बॅटची आतली कडा मागे चालला बॉल एस्टनच्या पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी मनीष होते. चेंडूला गॅदर करेपर्यंत कोणती धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक प्रभास शेलारने 2 मॅच मध्ये आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे ऑफकोर्स या मॅच मध्ये सुद्धा तसा प्रयत्न राहील. कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आपल्या पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेलं परंतु आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रभास सुद्धा करतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाठीमागे चालला बॉल स्पर्श होऊन आय थिंक सो या ठिकाणी मागे चाललेला हा चेंडू होता. डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता संपर्क नाहीये. भावेश कुंभार काहीतरी कानमंत्र देत असताना स्वीट अँड शॉर्ट मीटिंग मैदानावरती आपण पाहिले तर खेळपट्टीवरती होत्या 2 खेळाडूंमध्ये जी सलामीची ओपनिंग पेअर आहे रॉयल रायगड्स या टीमची ती मात्र काहीतरी आपण पाहतो वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानावरती. भावेशला माहिती आहे सिंगलने स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कदाचित हाच कान मंत्र या ठिकाणी देण्यात आला असावा. वैभव मैदानाच्या आतमध्ये खेळतो स्ट्राईक एंडला. ओ लाईन आता चेक केली जाईल तपासली जाईल. त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न होता. जणू काय मागच्या चेंडूची कार्बन कॉपी म्हणावी लागेल परंतु या अगोदरचा चेंडू स्पर्श करून मागे गेला. तिथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला परंतु आता कोणत्या प्रकारचा यावेळेस आपण पाहतो संपर्क नाहीये. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला एक्झॅक्टली एस इट इज व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मिळतीये पहिल्या सत्रात. यावेळेस पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला होता. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो ना की मात्र चांगली माणसं जेव्हा चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा एक अतूट नातं तयार होतं आणि जेव्हा मात्र चेंडू अगदी आपण पाहतो बॅटच्या संपर्कात येतो ना तेव्हा धावा सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघाला चांगल्या मिळत असतात. परंतु इथे संपर्क नाहीये. बॅटची कडा लागली आतली चेंडू घरंगळत राहिला. शॉर्ट स्क्वेअर निघाला तोपर्यंत मिळाली सिंगल आणि हेच हवं होतं बासमन भावेश कुंभारला. प्रभास शेलार कमालीची गोलंदाजी केली आहे. हो यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला. 2 शतरक्षक पाठीमागे धावतात. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार.
थँक्यू. अगदी आपण पाहतो खेळ आयुष्याचा असो किंवा खेळ क्रिकेटचा असू द्या, एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने तुम्ही एक रुपया केव्हाही कमवा, ते तुम्हाला मात्र लाभदायक ठरेल. आणि मैदानामध्ये तुम्हाला तेच करायचंय. जर धावा येत नसेल तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. आणि भावेश कुंभारने सांगितले की सिंगलने स्ट्राईक रोटेट करावी लागेल, तरच धावांचा उच्चांक आपल्याला गाठता येईल. कारण भावेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये सेट बासमन आहे, चांगली बॅटिंग तो करतोय आणि चांगले फटके त्याच्याकडे आहेत. अगदी आपण पाहतो अद्यापपर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रभास शेलार 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 26 धावा आहेत, 13ची सरासरी. या सन्मान आमच्या मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय आदरणीय देवीदासजी भगत साहेब, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी देण्यात येईल. अगदी आपण पाहिलं तर मालिकावीर म्हणजे सर्वोत्तम खेळाडू स्पर्धेचा, त्यासाठी मात्र हे पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात आले. त्यांचा सन्मान भास्कर तरे यांना विनंती करेन की त्यांच्या शुभास्ते आपण देवीदासजी भगत यांचा सन्मान करायचा आहे. या आपण सन्मान करू. सत्कार मूर्ती आदरणीय देवीदासजी भगत साहेब. भरपूर मोठं योगदान अगदी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. गोलंदाज अजय सिंग यावेळेस ऑन साइडला वर शॉट. लांबी पाहावी लागेल, उंची तर जास्त होती परंतु लांबी कमी आहे. इथे मात्र फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतो लॉन्ग ऑनला टीपला एक सुंदर झेल. चिडिया छिप गई खेत में, बासमन आउट. धक्का क्रमांक पहिला लागलाय रॉयल रायगड टीमला. फलंदाज बाद. थँक्यू देवीदासजी भगत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मला असं वाटतं की बदलापूर मध्ये सुद्धा याच नावाची एक व्यक्ती आणि सध्या आपण पाहतो क्रिकेटमध्ये त्यांचं सुद्धा भरपूर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेट मैदानावरती देवीदासजी भगत साहेब येत असतात तेव्हा तेव्हा अनेक पारितोषिकांची वर्षाव ते करत असतात. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे देवीदासजी भगत साहेब ज्यांच्या वतीनं मालिका वीरासाठी एक चांगलं प्राइज या ठिकाणी देण्यात आलेलं, एक चांगलं गिफ्ट त्यांच्या वतीनं देण्यात येईल. ओ यावेळेस आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन मागे थोडस अगदी आपण पाहतो सरकले परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. आणि हा सुद्धा ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. डॉट बॉल. जय पवार सर स्क्वॅलेजचे पंच. दुसऱ्या बाजूला आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत अंबरनाथला बिलॉंग करणारे एक नामवंत पंच आपण पाहतो आमचे देसाई सर या ठिकाणी. प्रशांत सरांना आपण पाहतोय एक लेजंड खेळाडू, सातत्याने आपण पाहतो क्रिकेटला धर्म मानणारे हे सर्व आमचे ऑफिशियल आहेत. नुकताच ऑल इंडिया 40+ जी स्पर्धा कव्हर करण्यात आली बदलापूरमध्ये, जय पवार सर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्याने बजावलेली आहे. जबरदस्त पॅनल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो जरूर, परंतु ऑल राऊंडर परफॉर्मन्स देत असताना आमचे जय पवार सर असतात. आणि आज या रायगड नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक 3 अजय सिंग जो मागच्या मॅचचा भारत मॅचचा हिरो होता आणि आता अत्यंत सुंदर गोलंदाजी अद्यापपर्यंत त्याची सुद्धा राहिलेली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा प्रभात गोलंदाजी करतात त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावरती चांगली गोलंदाजी केली अजयने. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं. अजय सिंगचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त अक्षरशः आगीचे निखारे मैदानावरती टाकतोय. चांगली गोलंदाजी. किती वेगवान गोलंदाज असेल यष्टी रक्षकाचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी आपण पाहतो क्लोज कीपर पडून मैदानावरती एक चांगली भूमिका, चांगलं नेतृत्व, मैदानाचा केंद्रबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ना ते आमचे विकेट कीपर असतात. वसंत मसने यांना तुम्ही पाहतायत. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन थोडीशी भरकडली आहे. या सन्मान आमच्या सन्माननीय दत्ताबुवा मसने यांच्या ठिकाणी आगमन झालंय.
उत्कृष्ट तबला वादक त्यांना विनंती राहील आपण या, आपले स्वागत आहे. हरिभक्त परायण मस्ते बुवांना विनंती राहील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. हो पुढे सरसावलेत भावेश आणि ते झेल ड्रॉप. भावेशचा झेल हा थोडासा महाग ठरू शकेल मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला. साई वेदांत, वीर साई वेदांत 11 हा संघ खेळतोय. भावेशचा झेल, ज्या भावेशने मागच्या मॅच मध्ये 39 धाबा बनवल्या तोच भावेश मैदानामध्ये खेळतोय आणि त्याचा झेल कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणत असतो हे समीकरण असं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जीतो मॅच. ओ धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय आणि अजय सिंगचं स्वागत केलंय, भव्य स्वागत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल सी यू लेटर, पुन्हा भेटू. बॉल सीमा पार ठोकलाय, षटकार. या सन्मान्य निलेशजी मस्ते साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हेमंतजी तरे यांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालं आणि दीपकजी टेंबे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ऍडव्होकेट संदेशजी बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती राहील की आपण सुद्धा या सन्मानपूर्वक आपले मनपूर्वक स्वागत आहे. चला बुवा आमचे दत्ता बुवा मस्ते यांना विनंती आपण यायचंय. गाडी घेऊन थेट आमच्या समालोचन कक्षाजवळ यायचं, अतिथी कक्षाजवळ, कारण तुम्ही बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी बसलेले आहात. तर आपणास विनंती की आपण या स्टेजवरती येऊन आपल्या स्टेजची शोभा वाढवायची आहे. उत्कृष्ट तबला वादक याच गावातून प्रभास शेलार बॉलिंग ट्रॅकवरती या संघाच्या वतीनं सांघिक कोठ्यातील चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक. 36 धावा धाव फलकावरती आहेत, 36. भावेश कुंभार चा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल त्याची किंमत मोजेल का प्रतिस्पर्धी संघ वीर साई वेदांत 11. आणि मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण विचार केला तर भावेश वैयक्तिक 19 धावा संख्येवरती नाबाद खेळतोय. चांगले मॅच होईल. दोन संघ आपण पाहतो प्रतिस्पर्धी कट्टर विरोधी आणि थोडस खुन्नस क्रिकेट मैदानामध्ये व्हायला हवं. इथे मात्र लिडिंग एज क्षेत्ररक्षक पोहोचले, फलंदाज होईल बाद. प्रभास शेलारला मिळते मोठी विकेट. बडी मछली जाल में फंस चुकी है आणि आता मात्र मैदानावरती लागणार हा दुसरा धक्का रॉयल रायगर्स टीमला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू आणि अगदी आपण पाहतो वीर साई वेदांत 11 संघाला एकच खेळाडूंना सांगत असेल प्रभास शेलार की प्रयत्न करून चुकला तरी चालेल
परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर या जगात किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि मैदानावरती आपण जर पाहिलं तर अगोदर झेल ड्रॉप करण्यात आला आणि तिथून केलेलं हे कमबॅक होतं. प्रभास शेलार काय जबरदस्त गोलंदाजी करतात अटॅकिंग मोड मध्ये, त्याला माहित आहे कारण ही महत्वाची विकेट आहे. गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी करण्यात आलेली आहे. मैदानामध्ये न्यू बॅट्समन परेश स्ट्राईक एंडला. ओ यावेळेस हा सुद्धा प्रतिम चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगाबरोबर अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, सर्व काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेग त्यांच्याकडे आणि वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न परेश यांचा होता. बॅटचा ड्रिल स्लो अगदी आपण पाहिलं तर फ्लो भरपूर प्रचंड वेग धारण त्याने केला होता. संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होती प्रभात शेलार. प्रभावशाली, मी मगाशी सांगितलं 2 मॅच मध्ये ज्याने प्रभाव आपला टाकलेला आहे तोच प्रभास शेलार इथे मात्र सर्व प्रेक्षकांना इम्प्रेस करत असताना अप्रतिम षटक. धावसंख्या धावफलकामध्ये पूर्णपणे स्थिर आहे 36 धावा, जी मात्र 3 षटकामध्ये आपण पाहिले. अजय सिंगच्या षटकानंतर जी धावसंख्या होती तिथून मात्र आकार देण्याचा प्रयत्न केला नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जणू काय बॅटच्या टोनला लागून हा बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. आता बॅटिंग करत असताना टीम रॉयल रायगड टीमला हा आलेला चौकार. चेंडूचा खेळ या षटकातील प्रभास शेलारचा बॅलन्स. परेश यावेळेस आपण पाहतोय फटका प्रतिम होता. क्षेत्ररक्षक तिथे बोर्ड कॅच, परेशचा झेल परेशने टिपलेला आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण तिथे फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन, अगदी जमिनी लगत कार्बन कमाल कॅच या ठिकाणी घेण्यात आलेली. SPL मधला जबरदस्त झेल या ठिकाणी म्हणता येईल ऍक्शन रिप्ले मध्ये KTC लाईव्ह टेलिकास्ट द्वारे आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. चौकाराला दिलेला हा क्विक रिप्लाय होता. फलंदाज होईल बाद. रॉयल रायगड टीमला लागलेला आणखीन एक धक्का. मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबईची लोकल या ठिकाणाहून प्रवास करत असताना नजीक आपण पाहतोय शेलू स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला हे मैदान. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. हो क्या बात आहे. आलेल्या ताकदीचा प्रचंड वापर करत असताना टायमिंग सुद्धा प्रॉपर होतं आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल सीमा पार. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. आणि आता मात्र करण मसनेवरती भरोसा दाखवलाय. षटकार मारल्यानंतर त्याने पूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये त्याचा जो काही राग होता तो मात्र व्यक्त केलेला आहे. म्हटलं जाताना भरोशाचे माणसं भेटायला आता या दुनियामध्ये फार वेळ लागतो. आणि जेव्हा क्रिकेट समालोचना मी करत असतो तेव्हा नेहमी आम्ही सांगत असतो की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. परंतु भरोसा दाखवलाय करण मसनेवरती आणि त्याने ठोकलेला षटकार धावा देऊन जाईल. रॉयल रायगड टीमला 6 आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 46. 46 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक परेश तरे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे या पहिल्या डावातील. मागच्या मॅच मध्ये 28 धावा खर्च करणारा गोलंदाज आहे. पुढे एकदा या मॅच मध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु आता तिथून त्याला कमालीची गोलंदाजी करायची आहे. जे मात्र अगोदर गमावलंय त्याला आता या ठिकाणी कमवायचं आहे.
ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चालला, थोडस बाउन्स झाला, फ्लाय झाला, बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखी 4. थँक्यू. या 4 धाब्याने संघाची टोटल 50 धावा कंप्लीट होत आहेत. रॉयल रायगड टीम मैदानामध्ये आपण पाहतो खेळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आय थिंक सो टॉस गमावल्यानंतर आपल्या वाटेला आलेले फलंदाजी काय कमालीची बॅटिंग करते रॉयल रायगड्स. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि गोलंदाजावरती आक्रमण करत असताना, प्रहार करत असताना बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. जयेश खारीक हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले जरूर. आणि अगदी आपण पाहतो खारीक हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला आठवण होते ते आमचे शिवाजी दादा खारीक, याच गावचे थेट सरपंच. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ट्रॉफीज ज्या तुम्ही पाहतायत समोर, SPL शेलू प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीचं सहकार्य आदरणीय शिवाजी शेठ खारीक, शेलू ग्रामपंचायत तिचे विद्यमान थेट सरपंच यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. माजी सरपंच गुरुनाथ शेठ मसने यांचे विशेष मोलाचं योगदान असं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज टॉप एज होता. चेंडू भरपूर उंच गेलाय, परंतु अगदी आपण पाहतो जजमेंट क्षेत्ररक्षकाचं बरोबर पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून दिसटला आणि आता 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होता ते 2 खेळाडू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला जयेश खारीक तर दुसऱ्या बाजूला करण मसने, त्याला साथ मिळतीये. दोन्ही खेळाडू एकमेकाचा प्रतिबिंब आहेत. नॉन एंडला त्याचा आरसा बनून उभा राहत आहेत आणि चांगले बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये करत असताना अद्यापर्यंत धावा फलकावती आहेत. 59 धावा 59. पुढे सरसवल्यात बॅटची कडा, मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. थँक्यू. या सन्मान या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे सन्माननीय संदेशदादा बागडे यांचे मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ शेलू, जर मात्र चूक भुलीने कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना कळकळीची विनंती आहे, कारण आपल्या गावाची स्पर्धा तर आपण सर्वजण पाहुणे आहोत. सर्वांना विनंती राहील की आपण या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. या वरिष्ठ व्यक्तिमत्व असेल, ज्येष्ठ व्यक्तिमत्व या गावातून ग्रामस्थ मंडळ शेलू, आपल्या गावची स्पर्धा शेलू प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल. प्रशांत देसाई सर आम्हाला सांगतात की लाईन खराब आहे. गोलंदाज आपण पाहतो आता दिशेपासून भरकट आहेत. ज्या गोलंदाजावरती मार पडतो ना, कदाचित त्या गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आणखीन एक मोठा फटका आपण पाहतोय, बिग ब्लास्ट जयेश खारीकच्या बॅटमधून आणखीन एक आलेला एक जबरदस्त तडाके बंद षटकार.
कारण जे जे खेळाडू इतिहास घडवतात या इतिहासाची नोंद व्हायला हवी. संदीप गायकवाड सर काय म्हणाल? नाही, सरळ सरळ त्या गोलंदाजाने ना पहिल्या षटकामध्ये 32 धावा जरूर त्याच्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या, पण दुसरं षटक पुन्हा एकदा मागितलं त्यांनी, म्हणजे षटक मागण्याची हिंमत दाखवली आणि तिथंही तो महागडा सापडला, म्हणून त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. तर नक्कीच आपण पाहतो षटक क्रमांक या ठिकाणी 5चा खेळ संपन्न झालेला. धावा फलकावरती एकंदरीत 70 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि 71 धावा संख्येचं लक्ष आता या मॅच मध्ये वीर साई वेदांत 11 या संघासमोर ठेवण्यात आलेले. या दरम्यान आपण पाहतोय खास करून आमचे भावेश कुंभार यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्या ऑफिसवरून त्यांचे सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत पनवेलवरून. आदरणीय झिंगे सर, झिंगे साहेबांना विनंती राहील की आपण या. आपले मनपूर्वक स्वागत. शेलो प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज भरपूर दूरचा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. शेलू नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खास पनवेलवरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि भावेश कुंभार यांचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 70 धावा फलकावरती आणि 71 धावा संख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर जरूर यानंतरची मॅच यश अवेंजर वर्सेस वंश 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी या. चला यश अवेंजर आणि वंश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. तर चला आपण थोडंसं फास्ट घ्यायचंय. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये रवाना, ऑफिशियल्स मैदानामध्ये रवाना झालेत. आपण या ठिकाणी जाऊया. यश अवेंजर वर्सेस वंश 11 या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल आणि जरूर जिंके सर यांना विनंती करते या आपल्या शुभ असते या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. खास करून धन्यवाद. ठीक आहे, आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहिलं गेलं पनवेलवरून खास करून या ठिकाणी माननीय जिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या शेलू नगरीमध्ये अर्थात SPL मध्ये मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. तर या यश अवेंजर वर्सेस वंश 11 अक्षय हिसालगे वर्सेस कुमार पाटील ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जातोय. तर कॉल आपण पाहतो वंश 11 कडून आणि इथे पाहिलं गेलं हेड. तर वंश 11 या ठिकाणी टॉस प्राप्त केला, त्यांच्याकडून आपण पाहतो क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारण्यात आले. तर यश अवेंजर यांच्यासाठी पुन्हा एकदा फलंदाजी असेल. तर जरूर आपण पाहुण्यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचे व्यासपीठावर. चला धन्यवाद. जाऊया संदीपजी गायकवाड सर. मॅचच्या दिशेने 71 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि सर्व लाडक्या आमच्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. KTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सामना चालू आहे वीर साई वेदांत 11 वर्सेस रॉयल रायगड्स या दोन टीम मध्ये. मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. व यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्जात. चांगली गोलंदाजी. जितकी फलंदाजी मध्ये आपण पाहिले ना, जितकी कंबर कसलेली आहे
तितकीच गोलंदाजीमध्ये आता कंबर कसावी लागणार आहे ते रॉयल रायगड टीमला. भावेश कुंभार सारखा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक हाताळत असताना P1 अर्थातच पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. यावेळेस फटका चांगलाय. लॉंग ऑफ ला पण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्थातच भावेश कुंभारला टाटा बाय बाय करत जाणारा हा बॉल सीमा पार. रन्स मिळतील 60. ठोकलाय षटकार. बॅटिंग केली रॉयल रायगड टीमने. त्याला प्रत्युत्तर चोख देत असताना टिक पॉट टॅग जसा तसा प्रत्युत्तर देत असताना ईट का जवाब पत्थर से बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. तो मंगेश आणि त्याच्या साथीनं प्रणव या दोन खेळाडूंना पहिला चेंडू डॉट आला तदनंतर आलेला षटकार नंतर आलेला चौकार. धावा फलकावरती 10 आहेत. अत्यंत सुरुवात चांगली पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये 71 धावांचा पाठलाग करत असताना म्हटलं जातं ना आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर मात्र यशालाही पर्याय नसतो. आणि मैदानावरती ते यश तुम्हाला मिळवायचंय तर प्रयत्न करा वेस लागणार आहेत आणि ते शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. बॅटिंग करत असताना फलंदाज सलामीवीर मंगेशच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका षटकार. आणखीन एक सेलू प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. थँक्यू. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की आदरणीय झिंगे साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. एखादा विद्यार्थ्याला मार पडावं शिक्षकाला घाबरून त्या पद्धतीने आता मात्र भावेश कुंभार वरती अटॅक केलाय की असंच म्हणावं लागेल. हो यावेळेस लाईन चांगली आहे. कमबॅक हेच तर हवं होतं आदरणीय झिंगे साहेबांना की भावेश कुंभार कधी कमबॅक करेल. हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 20. 70 धावा आपण पाहिलेल्या आहेत. 71चं आव्हान आहे आणि 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. अगदी आपण पाहतोय मैदानावरती चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना वीर साई वेदांत 11. तर या ठिकाणी पाहतो रुद्र 11चे संघमालक समाधान शेलुकर अतुल शेलुकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. थोडं फास्ट घ्या आणि ऑफिशियल्स आपणास वारंवार सूचना देत असतात. तुम्ही विनंती करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बघा ऑफिशियल कडे पण लक्ष द्या. ते जर वारंवार तुम्हाला सूचना करतात त्यांचा एक वॉर्निंग इथून तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. का बॅटिंग केली मैदानाच्या चौफेर बाजूनं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना मंगेश बोराडेच्या बॅट मधून चौकार षटकार चौकार षटकार अशी आतिषबाजी करण्यात आली. या सरमन आपण पाहतोय आमचे आदरणीय राजेशजी
अग्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या श्रेया कांबळे मॅडम हा सुद्धा माझा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हो, यावेळेस फुलटॉस होता, फटका अप्रतिम पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळून काढलाय, तोपर्यंत मिळतील 2 धावा. का बॅटिंग करते, पहिली सलामीची जोडी आहे. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये वैभव शेलार, भावेश कुंभार जसा बरसला होता तसंच प्रत्युत्तर देत असताना हे 2 खेळाडू मैदानावरती खेळतायत. आणि आता मात्र वीर साई वेदांत 11 संघाचे सलामीची जोडी हेच सांगते नितेश तरे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. गोलंदाज सज्ज करण. यावेळेस चांगला फटका आहे, अप्रतिम स्ट्रोक पाहावं लागेल. जितकी उंची तितकीच लांबी पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. अगदी आपण पाहतो वेगाने धावसंख्या पुढे सरकते 28 वरती. आज मी मगाशी सांगितलं, काल जे चित्र स्पष्ट झालं नाहीये कालच्या ग्रुप मधून, परंतु आज चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. नितेश तरे आम्हाला सांगतात ऑफिशियल स्कोरर आहेत, अत्यंत तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि आज तुम्हाला या ठिकाणी याचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे. यावेळेस लॉंगनला आपण पाहतो झेल टिपण्यात आलेला आहे, फलंदाज होईल बाद. आणि अक्षरशः राग त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे, कारण ही पार्टनरशिपला खिंडार पाडली आहे गोलंदाज करणने. आणि आता पहिला धक्का लागत असताना वीर साई वेदांत 11 या संघाला आपण पाहतो पहिला धक्का लागलाय, फलंदाज बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता अगदी आपण पाहतो पहिल्या जोडीमधून एक फलंदाज माघारी जरूर परतलाय, डावाला खिंडार पाडण्याचं काम केलंय. म्हटलं जाताना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल, विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी दाखल झालेत प्रभास शेलार इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. धावा 28 वरती लागणारा पहिला धक्का. हो, यावेळेस इथे मात्र दिशा द्यायची होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या मागे. आपण पाहिलं तर यस्टनच्या पाठीमागे आलेला व्हाईट +4 मिळतील धावा एकंदरीत 5. म्हटलं जातंय आम आदमी का हात पंजा के साथ. यस, रेफर करण्यात आलेलं आहे. रेफर करण्यात डीजे मास्टर थांबायचंय. रेफर करण्यात आलेला आहे. ओव्हर द वेस्ट बीमर चेक केला जाईल. अर्थातच आपण पाहतो ऑलरेडी एक्स्ट्रा धाव तर मिळालेली आहे, परंतु आपण इथे या ठिकाणी चेक करणार आहोत. तिसरे पंच आमचे ज्ञानेश्वर पाटील सर, मॅन फ्रॉम दापोडे भिवंडी. वीर तानाजी दापोड हे नाव आम्हाला आवर्जून लक्षात राहील. व्हाईट बॉल आहे. एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. यस, व्हाईट बॉल एम्पायर्स. व्हाईट +4 मिळतील धावा 5. 33 धावा 33. हो, यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑनला अलोंग द कार्पेट. एक सिंगल आली आहे, थोडस फंबल पाहायला मिळाले आणि एक धाव मिळते. सिंगल डबल क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे, जशी आपण मगाशी मुंबईची लाईफ लाईन मुंबईची लोकल पाहिली आहे, तशी क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल आणि डबल, चौकार षटकार तर येत राहतात, परंतु सिंगल डबल तितक्या महत्वाच्या आहेत. धावसंख्येला जबळ देण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्ट्राईक सुद्धा रोटेशन स्ट्राईकचं चालू आहे. मैदानावरती चांगली पार्टनरशिप बिल्टअप करायची आहे. सिंगलने मात्र आता मंगेश बोराडेला स्ट्राईक दिली आहे. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. स्कोर ऑफ द विकेट लॉंग लेगच्या दिशेने बॉल चाललाय आणि अखेर बॉलला एक टप्पा घेत त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, गॅदर केलाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. मंगेश बोराडेला माहिती आहे
मैदानावरती मात्र इथे मोठे फटके खेळायचे. 71 धावांचं आव्हान आहे. म्हटलं जाताना दुःखाचा डोंगर आपल्याला पार करायची आहे. सुखाची हिरवळ पाहायची असेल तर दुःखाचा डोंगर तुम्हाला पार करावा लागेल. आणि आता मात्र आपल्या वाटेला जे दुःख आलंय, ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये आपण ज्या धावा खर्च केल्यात, जी इन्व्हेस्टमेंट होती पहिल्या सत्रामध्ये रॉयल रायगड टीमची, त्याला मात्र कुठेतरी सुरुंग लावायचे असा प्रयत्न आता मंगेश बोराडे करतायत. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. गोलंदाज सज्ज होतात. करण हो पुढे सरसावलेत. अगदी आपण पाहतो समोर कळलेत. आडव्या बॅटने जणू काही असं वाटत होतं की मैदानावरती झाडू फिरवली आहे, परंतु आडव्या बॅटने बॉल चालला मिड विकेटला आणि इथे मिळतील 2 धावा. धावा कशा का होईना, परंतु धावांसाठी हा संघर्ष आहे. आजचा संघर्ष, उद्याचा गुगल. तुम्हाला मात्र या ठिकाणी सर्च करायला लागेल. म्हटलं जातं ना आजचा स्ट्रगल, उद्याचा गुगल. आणि आता मात्र ते मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. जर तुम्हाला आपली सावली निर्माण करायची असेल तर तुमची ऊन झेलण्याची तयारी दाखवावी लागेल. आणि या रगरगत्या उन्हात चालू असलेला हा एक जबरदस्त काटेकी टक्कर मुकाबला मैदानावरती आपण पाहतोय. धावा 38 आहेत. 38. 18 बॉल आणि आता 33 ची गरज आहे. 18 बॉल 33 धावांची गरज. 2 षटकामध्ये 38 धावा आलेले आहेत. 18 बॉल 33 धावांचं इक्वेशन या ठिकाणी शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. तिसरा षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देण्यात येईल. अजून 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. 8चा शेड्यूल आहे संपूर्ण दिवसाचा. आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 18 बॉल 33 धावांची गरज. अर्थातच आम्हाला सांगतात आमचे नितेश तरे की 11.00च्या सरासरीने हे आस्किंग रन रेट असणार आहे. वीर साई वेदांत 11 या संघाला या मॅच मध्ये. प्रभास शेलार एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला नॉस्टागिनला मंगेश बोराडे. विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू आहे. 18 बॉल 33 ची गरज. गोलंदाज सागर शेलार बॉलिंग ट्रॅक वरती. फिल्डिंग मध्ये थोडस काही बदलाव चेंजेस करण्याचा प्रयत्न भावेश कुंभार करतायत, जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. अष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. 18 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. पाहावं लागेल. दडपण जितकं गोलंदाजांवरती आहे तितकंच फलंदाजांवरती सुद्धा. 18 बॉल 33 ची गरज. बॅट्स ऑन. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज सागर तयार. हो लेफ्ट आर्म सीमर आहेत. लेफ्ट आर्म सीमर. पंच तटस्थ भूमिकेत आहेत. चला सामना स्पीडअप करायचा. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये कोणत्या प्रकारचा, परंतु ऍक्शन मोड वरती आपण जर पाहिलं तर एक स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. कदाचित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज असते ना तर कुठेतरी आपल्याला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवण्यात आली असती. हे चित्र नाही आहे, अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न साधा सोपा झेल. आता मात्र कॉट अँड बोल. फलंदाज प्रभास शेलारला मात्र परतावा लागेल. मोठी विकेट. बड़ी मछली जाल में फंस चुकी है. आणखीन एक धक्का लागेल वीर साई वेदांत 11 संघाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कदाचित सागरला या षटकामध्ये 5 रन करण्यात आलं. 12 चेंडूमध्ये 38 धावा बनवण्यात आल्या. वीर साई वेदांत 11 या संघाकडून 18 बॉल मध्ये 33 ची गरज असताना या गोलंदाजाचा वापर केला. त्यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. म्हटलं जाताना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी न करें साफ गलत बात है. काय जबरदस्त प्रयत्न चालू आहेत रॉयल रायगड टीम कडून.
ओ लेफ्ट आर्म गोलंदाजी यावेळेस आपण पाहतो राऊंड विकेटने धाव घेण्याचा प्रयत्न. आता इथे एक चिकी सिंगल. जी विकेट मगाशी प्रभास शेलारची कॅरी केली आहे त्यासाठी काही पारितोषिक येतात. स्वप्नील तरे आणि निहाल कडून या ठिकाणी सागरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्षात असू द्या ही ट्रीट आहे, मेजवानी आहे. कारण शेलू प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला बक्षिसांचा वर्षाव सातत्याने पाहायला मिळेल. 8व्या वर्षामध्ये आपण आहोत आणि या पर्वात सुद्धा एक चांगलं नीटनेटकं आयोजन, सुंदर आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले. व्यवस्थापन समितीला या ठिकाणी देऊ तितके धन्यवाद कमी आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. आणखीन एक आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक आहे परंतु मिस टायमिंग झालेलं आहे. फलंदाज होईल बाद आणि एक मोठी विकेट आणखीन एक मिळेल गोलंदाजी करत असताना सागरला. आणि पूर्णपणे टीम रॉयल रायगर्स संघाचा जल्लोष पाहायला मिळालाय. आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज बाद. थँक्यू स्वप्नील तरे आणि निहाल यांच्याकडून सागरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे समालोचन कक्षामध्ये. हे मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक तुम्ही या ठिकाणून कॅरी करायचं आहे. 2 गोल्डन विकेट घेतलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने 2 वाघांची शिकार केली असंच म्हणावं लागेल. काही चेंडूंचा बॅलन्स या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुढे सरसावल्यात. बॅटची कडा, चेंडू घरंगळत राहिलाय अगदी आमच्या पंचांच्या समोर. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. जय पवार सर स्क्वेअर लेगचे पंच आहेत. जेपी पॅनलचे सर्व फाउंडर. जबरदस्त पॅनल संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नावाची चर्चा असते ते आमचे जय पवार सर. आपल्या सुद्धा कामगिरीला हॅट्स ऑफ. समोर आपण पाहतो प्रशांत देसाई सर मुख्य पंचाच्या भूमिकेत मॅन फ्रॉम अंबरनाथ आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत ज्ञानेश्वर पाटील मॅन फ्रॉम दापोडी भिवंडी. त्यांचं मनपूर्वक कौतुक. यावेळेस आपण पाहतो बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अप्रतिम स्ट्रोक होता आणि इथे मात्र धावा मिळतील. बॅटिंग करणारी टीम वीर साई वेदांत 11 या संघाला 4. थँक्यू मास्टर. धन्यवाद डीजे. तर यश अवेंजर संघाचे जेवढे प्लेयर आहेत त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या डाव्या साईडनी या लगेच. यश अवेंजर टीम प्लेयर आपण लगेच स्टेजच्या डाव्या साईडला या. थोडं फास्ट घ्या. 12 चेंडू 27 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. 18 बॉल 33 ची गरज होती. या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. नितेश तरे आम्हाला माहिती देतात. आणि आता 12 बॉल 27 धावांची गरज आहे. फलंदाज प्रभास शेलार बाद झाला. तदनंतर लागलेली मोठी विकेट मंगेश बोराडेच्या स्वरूपात. आणि आता मात्र थोडस चिंतेचं वातावरण आहे. 12 बॉल 27 धावा होतील की नाही हा प्रश्न आता उद्भवलेला आहे तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये. 12 बॉल 27 ची गरज आहे. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतोय फलंदाज कैलास आणि त्याच्या साथीनं वसंत. हे 2 खेळाडू आहेत. 12 बॉल 27 धावांची गरज. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये येतात. बॉलिंग ट्रॅक वरती विनोद. तर दिगंबर शिंगटे याचकडून सागरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी केतन सर यांच्याकडे पोहोच झालेले आहेत.
षटक क्रमांक 4 मध्ये संदीप सर विनोद हा गोलंदाज येतोय. खऱ्या अर्थाने विराट कोहली यांचा भरपूर फॅन येतो आणि काय झेल टिपल्यानंतर त्यांनी मैदानावरती जल्लोष केला. ज्या पद्धतीने विराट कोहली सुद्धा अनेक वेळा आपण जल्लोष करताना विराट कोहली सरांना आपण पाहिलेलं आहे, तसा जल्लोष त्याचा देखील पाहिला आपण. यावेळेस ऑन साइडला फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटपर्यंत नजर होती आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज इथे मात्र आणखीन एक डिपॉझिट होईल, आणखीन एक धक्का लागेल. टीम वीर साई वेदांत 11 या संघाला. बॅट्समन आउट. पहिल्याच बॉलवरती मोहरा टिपण्यात आलेला आहे आणि अगदी आपण पाहिलं तर आता मैदानावरती पुनश्च एकदा वातावरण निर्माण झाले की रॉयल रायगर्स टीम डोकं वर काढते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आणि ते आणखीन एक सेल टिपलाय. भावेश कुंभार येत आहेत स्वतः यष्टीरक्षक. 4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू मास्टर. जर पाहिलं गेलं सर तर हे दोन्ही संघ आपण पाहिले 2-2 सामने जिंकून स्पर्धेमध्ये त्या ग्रुपमध्ये लीड करत होते. यामध्ये जोही संघ मॅडिसन जिंकेला तो 3 सामने जिंकून या ग्रुपला बी ला टॉप करेल. नक्कीच आज जसं वातावरणाचे संदीप सर आपण पाहिलं की आज कोणतरी एखादा संघ कोणता तरी टेबल टॉप करणार आहे याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर काल अजून काही पेंडिंग आहेत, काही डिसिजन येणं. काल सगळे संघ आपण पाहतो चांगली कामगिरी सगळ्या संघांची पाहायला मिळाली. सर्वांकडे समसमान गुण आपण पाहिलेले आहेत आणि ते चित्र अद्याप स्पष्ट नाहीये, परंतु आज एखाद्या संघाचं स्वप्न जरूर या स्पर्धेचं कंप्लीट होईल की तो संघ फायनलची मॅच खेळू शकतो. या किमान एका ट्रॉफीचा हकदार तो संघ बनेल. तो संघ कोणता असेल हे आपल्याला पाहायचंय. आज त्याचा उलगडा होणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज विनोद हा गोलंदाज आहे. सलग 2 विकेटांनी प्रस्थापित केल्या. ऑन हॅट्रिक बॉल असताना चेंडू डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी करतात. खुन्नस क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल रायगर्स टीम राऊंड विकेटने आणखीन एक मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल टिपलीये वैभवने. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम वीर साई वेदांत 11 संघाला. फलंदाज बाद. थँक्यू मास्टर. सर खूप महत्वपूर्ण आहे. त्या स्पर्धेचा आणि ए ग्रुपचा पूर्ण भवितव्य त्या मॅच वरती ते म्हणजे रुद्रा 11 वर्सेस अविरशा इलेक्ट्रिकल्स टेटबेट या संघाचा जो सामना आहे तो खूप महत्वाचा सामना असेल ए ग्रुप मध्ये. राऊंड विकेटने फटका जबरदस्त पाहायला मिळालाय. बॉल चाललाय खडे स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक मॅचला जिवंत करणारा हा षटकार पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना फलंदाज परेश तरीच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त षटकार. संदीप गायकवाड सर अगदी मैदानावरती आपण जेव्हा म्हणत असतो ना की 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज होती असं वाटलं होतं की वीर साई वेदांत 11 हा संघ कमबॅक करतोय. या मॅच वरती पकड मजबूत करतोय. परंतु रॉयल रायगर्स संघाची रणनीती स्ट्रॅटर्जी काय? पहिले सेनापती को गिराव सेना अपने आप गिर जाएगी. यावेळेस ड्राईव्ह करत असताना पुरुष एकदा आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. आणखीन एक दर्जेदार रन्स मिळत आहेत 4. हा जबरदस्त आलेला सनसनीत SPL चौकार. धावा देऊ जाईल टीम वीर साई वेदांत 11 संघाला 4.
आणि आता या मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराने धावा फलकामध्ये तब्बल 54 धावा आहेत. 17 धावांची गरज असणारे उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 17 धावा 17चा खतरा. ही टांगती तलवार कोणत्या संघावरती असणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा मात्र अविनाश तरे हे सुद्धा समालोचन करत होते, तेव्हा सांगत होते की टांगती तलवार, आता ती टांगती तलवार कोणत्या संघावरती हे पाहणं गरजेचं आहे. याच विभागातील एक जबरदस्त आवाज अवीरशाह इलेक्ट्रिकल्स पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे सर्व परंतु एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. चला चला फास्ट खेळा प्लीज. चला 6 चेंडू 17ची गरज आहे. चला प्लीज थोडं फास्ट खेळा. भावेश कुंभार अँड कंपनी प्लीज. चला आपण देखील स्वतः चांगले आयोजक राहिलेले आहेत, प्लीज सहकार्य करा. आणखीन 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. भावेश कुंभार. चला मॅनेजमेंट टीम कडून स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली. आपल्याला रिक्वेस्ट आम्ही करत आहोत आयोजकांच्या वतीने मॅनेजमेंट टीम कडून की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये आता विजयासाठी 17ची गरज. 6 मध्ये 17. पुन्हा एकदा वीर साई वेदांत 11 या संघाच्या बाजूना 6 बॉल 16ची गरज. पुढे सरसावलेत या संघाच्या बाजूना 6 बॉल 16ची गरज. पुढे सरसावलेत आणखीन एक. यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळेल. कदाचित चेंडूबाटचा संपर्क नाही आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूबाटचा संपर्क नाही आहे कारण फलंदाजांना माहिती आहे आता नितांत गरज आहे चौकार षटकाराची. या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचंय, टेबल टॉप करायचंय, सामन्यावरती पकड मजबूत करायची आहे. याच अनुषंगाने चालू असलेला सामना आहे. अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत आहे. यावेळेस कबासला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतात. करण डाऊन दी बॉल झेल टिपली आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि आणखीन नियाल कडून या ठिकाणी देण्यात येतील 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज होईल बाद. 1 4 विकेट डाऊन. हे सुद्धा या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतं. सागरने केलेली कमालीची गोलंदाजी, सागरने घेतलेल्या महत्वाच्या 2 विकेट, हे मात्र कलाटणी देणारं षटक होतं आणि अक्षरशः आता कंबरड मोडलेले ते वीर साई वेदांत 11 या संघाचं या मॅच मध्ये. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. शेलू प्रीमियर लीग 2024 कदाचित या स्पर्धेतील आमचा शेवटचा टर्न असेल. आज कुमार पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आम्हाला या ठिकाणी येण्याचं आमचं भाग्य असं आम्ही समजतो आणि आज या ठिकाणी या स्पर्धेचा एक भाग होण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. मी संपूर्ण आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करेन आमचे केटीसी लाईव्ह टीमचं आणि आमचे ऑफिशियल टीम जय पवार सर असेल त्यांची ऑफिशियल टीम, त्यानंतर आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये प्रियजी बाबरे, संदीपजी गायकवाड, नितेश तरे आमचे ऑफिशियल स्कोरर, या सर्व मंडळीचा आम्ही आभार व्यक्त करू आणि आभार मानेन आमचे सर्व लाडके प्रेक्षक ज्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेले आहे त्या सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त करू. मॅच इथे संपन्न झालेली आहे. पुरुष एकदा रॉयल रायगर्स टीमने एक मोठा विजय संपादित केलेला आहे आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. वीर साई वेदांत 11 या संघाचं सुद्धा कौतुक. चांगली फाईट पाहायला मिळाली आणि नितेश तरे आम्हाला माहिती देतील तोपर्यंत आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल आमचे साथी समालोचक प्रियजी बाबरे सर. चला भावेश कुंभार आपण या ठिकाणी